हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग. कारण हे संध्याकाळचा टाईम आहे. मुलं वगैरे सगळी शाळेतून आली होती. जानू, रिया, अर्णव ही आली होती तिघेही. आणि जानू आणि रिया श्यामलला घ्यायसाठी बेडशेडवरती गेलेली आहेत. श्यामल सहसा आता दुकानातच असते कारण मम्मी माझ्या आजोळी गेलेली आहे. आजीची तब्येत अजूनही ठीक नाही त्यामुळे मम्मी राजपूतवाडीमध्ये राहिलेली आहे. त्यामुळे श्यामलला दुकानात जावं लागतं. तर दुकान आपलं तुम्हाला माहिती आहे की बेडशेडवरती आहे केदार नमकीन म्हणून. तर तिकडे श्यामला असते त्यामुळे रिया ही इकडेच आली होती. तिचा फोन आल्यानंतर तिला घ्यायला जानू आणि रिया गेली होती. जानू गाडी बऱ्यापैकी चांगली मारते त्यामुळे बाहेरची बरीचशी कामं जानूच माझी करते. थोडासा बाजारही आणायचं होतं त्यामुळे जानूलाच पाठवून दिलं. त्यामुळे माझं आता सोप्पं झालं आहे, हलकं झालं आहे की बाबा मला छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी बाहेर पडावं लागत नाही. तर इकडे चहा वगैरे झाला होता, लोटझाडही झाली होती, सगळं स्वच्छताही झाली होती. स्वच्छ करताना अचानक पडद्यांच्याकडे लक्ष गेलं. सहसा पडद्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही. बेडशीट वगैरे चेंज होत असतात कारण टप्पी आमची ह्या दिवाणवरती वगैरे बसते सारखी. त्यामुळे बेडशीट सारखे चेंज करावे लागतात कारण मुलं सहसा आता वरती झोपायचं बघत नाहीत. वरती जात नाही म्हणजे वरच्या मजल्यावरती जात नाहीत, ती खालीच इकडे झोपतात. त्यामुळे बेडशीट सारखे चेंज करावे लागतात. मशीन असल्यामुळे मला खरंच खूप फायदा झालेला आहे की मशीनमध्ये वरचेवर मी बेडशीट टाकतच असते. अंथरून धुण्याचा पण जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पाऊस असल्यामुळे जरासं वाळण्यासही होते पण ड्रायर आहे त्यामुळे ड्रायरमध्ये चांगले वाळून निघतात. त्यामुळे बेडशीट वगैरे मी कधीही संध्याकाळी पण लावते, असं काही नाही. त्यामुळे बेडशीट चांगले चेंज करते सारखे. गादी वगैरे स्वच्छ झाडून घेतली कारण टप्पीचे आमच्या व्हाईट केस आहेत त्यामुळे व्हाईट केस उठून दिसतात आणि झाडलं तर पाहिजेच कारण मुलं झोपतात त्यामुळे रिस्क नको. त्यामुळे सारखं 2-3 वेळा ब्रश फिरवूनही केस तिचे असतातच. सकाळी फिरवला तरी पण ती दिवसातून किती वेळ त्या बेडवर नसते त्याचा अंदाज नाही आणि त्यामुळे ते सारखं स्वच्छ तर करावं लागतं. पण पडद्यांच्याकडे सहसा लक्ष जात नाही त्यामुळे पडदे कधी तर चेंज होतात. त्यामुळे आता गेले लक्ष तर काढून घेतलेत आणि आता डायरेक्ट आता मशीनला लावून घेते. तर इकडे अर्णव अभ्यासाला बसला होता. अभ्यास अर्णव आता बसला आहे पण 10 वाजेपर्यंत आता तो सध्या अभ्यासाला बसेल. पण थोडासा अभ्यासामध्ये तो स्लो आहे त्यामुळे थोडासा जरासा अभ्यास अजून अपुरा राहतो त्याचा. तर मॅडम तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज अर्णवला समजावून घ्या. अभ्यास नक्की अर्णव करतो, आमचंही लक्ष आहे त्याच्याकडे पण थोडंसं अजून स्लोमध्ये आहे त्यामुळे प्लीज सांभाळून घ्या. तर अर्णवच्या मॅडम ही खूप छान आहेत, त्याला चांगलं शिकवतात आणि आता प्रगती होत आहे त्याची. तर इकडे बसला अभ्यासाला. थोडंफार तो येत नसेल तर विचारायला येतो. जसं मला कामातून वेळ भेटेल तसं मी त्याला सांगत असते. आणि जानू सहसा आता अभ्यास घेते त्याचा. जानूलाही सांगितलं आहे की त्याच्याकडे लक्ष दे त्यामुळे तीही घेते. तर इकडे मशीनला आणून ठेवलेले आहेत कपडे, बाकीचे सगळे घेऊन मग मी थोड्या वेळानंतर लावेल. संध्याकाळची 3 सांजेची वेळ आहे त्यामुळे दिवाबत्तीही मी करून घेतली आणि संध्याकाळचं दिवाबत्ती केली. धूप वगैरे लावले की घरातलं वातावरण एकच नंबर होतं, अगदी फ्रेश. आणि मला धुपाचा वास इतका आवडतो ना प्रचंड की घरात धूप लावला ना की खरंच घर एकदम प्रसन्न वाटते. अगदी घर धुवून काढून ज्या वेळेला आपण सगळं घर स्वच्छ केल्यानंतर कसं वाटते फ्रेश, तसं धूप लावल्यानंतर म्हणजे एकदम फ्रेश वाटते. त्यामुळे घरभर मी तर सगळीकडे धूप फिरवतच असते. तर ही धुपाची सुक्की काडी आहे. तर ह्याच्यापेक्षा मला तो जो सुट्टा धूप मिळतो बघा तो जास्त आवडतो. पण ते आपल्याकडं चूल आपण आता काही पावसाळ्यात पेटवत नाही. मध्यंतरी पेटवली होती पण त्याच्यासाठी शेण लागते, विस्तव लागतो. त्यामुळे तर विस्तव आपल्याकडे नाही त्यामुळे मग धुपाची कांडीच अशी वापरली जाते. तर इकडे सकाळी तुम्हाला मी दाखवलं तसं की माळं वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं सुकण्यासाठी. इकडे मी कॉटनच्या दुपट्ट्यावरती ते पसरून ठेवलं होतं. तेच आता मी फ्रीजला लावून ठेवणार आहे. माझ्याकडे ऑर्गनायझर जास्त आता नाही आहेत. ऑर्गनायझर मी ऑनलाईन मागवणार आहे. जे काय आहे ते आता तेवढ्यातच मी भरून ठेवणार आहे ऑर्गनायझर मागवल्यानंतर. आणि एकदा मी तुम्हाला फ्रीजचा एक तुम्हाला नंतर ब्लॉग देईनच की मी फ्रीज कसा ठेवते. तर आता जसं आहे तसं मी आता तुम्हाला दाखवते. इकडे माझे छोटे प्लास्टिकचे असे डबे होते त्याच्यामध्ये मी बीन्स वगैरे भरून ठेवला. आता ते एक दिवस त्याच्यासाठी काढून मी ते नीट वगैरे करून ठेवायला हवं होतं पण माझा आज दिवस सगळा कामामध्ये गेलेला आहे त्यामुळे मी आता असंच ठेवून देते. आता करतानाच ते नीट वगैरे करून घेऊया.
आणि इकडे भेंडी वगैरे मी करणार होते, त्यामुळे भेंडी काही मी भरली नाही. तर ओली मिरची, लिंबू आणि अद्रक जे आहे ते एका कंटेनरमध्ये भरून ठेवलं सगळं, कारण त्या एकत्रच लागतात आपल्याला गोष्टी. त्यामुळे बऱ्यापैकी जे काय आहे 2-3 प्लास्टिकचे डबे होते. टोमॅटोसाठी एक प्लास्टिकचा कंटेनर होता, त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे भरले. कोथिंबीर मी कागदामध्ये पेपरच्या गुंडाळून ठेवलेल्या आहेत. तुम्ही गुंडाळून ठेवून बघा, अजिबात खराब होत नाही. आणि शेवग्या शेंगा खूप मोठे होते, त्यामुळे मी कट मारल्या आणि त्या पेपरमध्ये चांगल्या गुंडाळून ठेवल्या. त्यांनाही पेपरमध्ये गुंडाळल्यामुळं काही होत नाही. आणि कोथिंबीर तर अशी टवटवीत राहते की अजिबात कुजत वगैरे काही नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज ट्राय करून बघा. कागदामध्ये नीट वगैरे करून ठेवायची आणि कागदामध्ये गुंडाळून तुम्ही आहे असं डब्यामध्ये पॅक करून ठेवला तरी चालते, अजिबात काही होत नाही. तर फ्रीज स्वच्छ केल्यामुळे असलं छान वाटत होतं, फ्रीज की नवीन आणल्यासारखा वाटत होता. मस्त दिसतोय ना. आणि घाण झालं की मग आपण फ्रीजकडे बघतच नाही. तर इकडे मी कोथिंबीर गुंडळून ठेवलेली आहे बघा, बाऊलमध्ये ठेवलेली आहे, कारण पॅक बॉक्स असा नव्हता, त्यामुळे त्याच्यामध्येच ठेवली. तर त्याच्यामध्येही छान राहते, दाखवेल तुम्हाला मी नंतर. आणि खरंच फ्रीज पुसल्यानंतर हे बघा आतून कसं नवीन दिसतोय, चमकायला लागला आहे, अगदी नवीन वाटतं. आणि आता फळांचा कंटेनर तर रिकामा आहे, कारण फळं काय आपल्याला भेटली नाहीत तिथं, त्यामुळे फळं काय आणलेली नाहीत. आणि हे येताना घेऊन येतच असतात, त्यांना जशी भेटतील तशी. आणि अशा प्रकारे मी लावलेला आहे, माळं वगैरे असं ठेवले. आणि व्हाईट दिसायला लागलं आहे. फ्रीज अगदी नवीन आणला होता त्या दिवशी दिसत होता ना, सेम तसा. आता दरवाजातलं मी काही सगळं काढलेलं नाही आहे, कारण त्या सगळ्या उपयोगाच्याच वस्तू आहेत, ओबडधोबड झालेल्या आहेत, पण त्या लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यामुळे मी त्यांच्याकडे हातच लावला नाही. आणि खाली इकडे बघा डीपलासुद्धा मी बरण्यांच्यामध्ये धान्य वगैरे भरून ठेवलेलं आहे, कडधान्य. आणि जे जास्तीचं आहे तर ते मी खाली ह्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर असा दिसतोय फ्रीज, मस्त आहे, हायर कंपनीचा आहे. आणि आता फ्रीज कडधान्यांचा विषय निघालेलाच आहे, तर माळवं काही इतकं आपल्याला पुरणार नाही आहे, त्यामुळे मी म्हटलं माळव्यांच्या सोबत लागलंच मोड वगैरे आणून ठेवलेली बरं. आठवण झाली आहे तोपर्यंतच केलेलं बरं, एकदा विसरलं की आपण विसरून जातो. त्यामुळे इकडे मी मटकी, उद्यासाठी मी अख्खा मसुरा आणि थोडंसं वटाणे भिजत घातलेले आहेत, कारण हिरवा वटाणा जर भिजत घातला तर आपल्याला मॅपको वगैरे आणायची गरज भासत नाही, मला भातासाठी वगैरे यूज करता येतो. मग त्यामुळे मी वटाणे सहसा भिजत घालते आणि तेच यूज करते. मॅपको बघितला ना किती महाग आहेत आणि कधी कधी ते कडवट पण लागतात, त्याच्यापेक्षा हे बरे आहेत. भाजीला हे यूज करू शकता, पनीरला पण तुम्ही वापरू शकता. त्यावेळेस तुम्ही उकडून घेऊ शकता, उकडून घेऊन मग पनीरला यूज करा. आणि भातामध्ये काय तुम्ही असंच यूज केलं तर चालेल, आणि भाज्यांच्यामध्येही घातलं तर चालेल. आणि घरच्या घरी हिरव्या वाटाण्यांचा उपयोग चांगला होतो आणि टेस्टलाही चांगले येतात. इकडे शेंगदाणे भाजून मी त्यांचा कूट वगैरे करून ठेवला, कारण मला भेंडी बनवायची होती आणि भेंडीसाठी मला पाहिजे होतं शेंगदाण्याचं कूट, त्यामुळे मी आधी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आणि मग भेंडी चिरायला बसले. दिवसभर उभा होते, त्यामुळे पाय दुखायला लागले होते आणि गारटले होते असे पाय ना, की कारण फरशी ओली, आपणही भिजलो आहे आणि सगळं ते ओलं ओलं चिकचिक, त्याच्यामुळे ना पाय दुखायला लागले. त्यामुळे म्हटलं की आता खाली बसूनच भेंडी चिरूया. आणि विळतीने मला ना चिरता येत नाही, माझ्या घरात तुम्हाला विळती दिसणारच नाही, कारण विळतीचा वापर कोणच करत नाही, कोणालाच विळतीने चिरता येत नाही. मला तर अजिबात विळतीने चिरता येत नाही, भीती वाटते विळतीने चिरता. चाकूची सवय आहे, त्यामुळे आता 10 नाही 15 वर्ष होत आली चाकूचाच इस्तेमाल करते, त्यामुळं त्या विळतीचा विषयच येत नाही. कुठेही जर काय करायला गेले, कुणाचं फंक्शन असेल काय तर घरच्यांचं वगैरे, तर मी सोबत जाताना चाकूच घेऊन जाते, कारण मला सगळ्या म्हणतात की बाई तुझं चाकू आणि तुझं पळपूट लाटणं येताना सोबत घेऊन यायचा, कारण आपल्या वस्तूंचा आपल्याला हात बसलेला असतो ना त्याच्यावरती, त्यामुळे आपल्या म्हणजे वस्तू वापरायला आपल्याला ते बरं पडतं आणि सोपं जातं. इकडे भेंडीसाठी मी कांदाही चिरून घेतला होता, 2 मोठे कांदे चिरून घेतले होते आणि भेंडी जवळपास अर्धा किलो होती बघा, ती सगळी चिरली होती. एकही मला म्हणजे अशी खराब लागली नाही, सगळ्या भेंड्या चांगल्या होत्या. तर दुपारी मी किचन पण आवरलं होतं, जे किचनवरती बरण्या वगैरे होत्या त्याही सगळ्या काढून ठेवल्या होत्या मी आणि नवीन बरण्या आणल्या होत्या, त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं होतं. तर भेंडी मी दाखवत, तुम्ही कशा पद्धतीने करता मला माहिती नाही, पण भेंडीचे प्रकार पण खूप आहेत, मसाला भेंडी, फ्राय भेंडी, आपण हव्या त्या पद्धतीने करू शकतो. तर इकडे मी कांदा घालून करणार आहे आणि कांदा छानसा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ही भेंडी टाकायची आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे
आणि म्हणजे फक्त तेलामध्ये फ्राय केली भेंडी तरीही चांगली लागते ती. पण एकेकाला भेंडी ही जास्त जमत नाही, जिळगट होते आणि ती जिळगट भेंडी अजिबात आवडत नाही, खायला अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे कांदा घातल्यावर पण भेंडी मस्त सुकी होते. त्यामुळे अशा प्रकारे पण करून बघा, ह्या पद्धतीने एकदा करून बघा, भेंडी खूप छान टेस्ट देते. तर जानूला आमच्या भेंडी प्रचंड आवडते, कशा पद्धतीने पण करा पण तिला प्रचंड भेंडी आवडते लहानपणापासूनच. त्यामुळे मॅडम तर सारखे भेंडी करत असतात, त्यामुळे एकदा बनवूयाच. आणि अर्धा किलो भेंडी आमच्यात पुरत नाही, पण आता आणली तर ठीक आहे, बघूया पुरते का संध्याकाळी. तर इकडे कांदा चांगला भाजला आहे आणि मी भेंडी टाकली त्याच्यामध्ये. आता भेंडी ही चांगली छानशी परतवून घ्यायची, एकसारखं हलवत राहायची काही गरज नाही. थोडंफार वर खाली करून ना त्याच्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं. झाकण लावल्यामुळे काय होतं, आतल्यात ती भेंडी वाफेवरती चांगली शिजते आणि त्याचा जिळगटपणा जो आहे तो कमी येतो. आता हलवल्यानंतर ना तुमच्या लक्षात येईलच हळूहळू की त्याच्यामध्ये जिळगटपणा अजिबात राहत नाही. आणि भेंडी जिळगट का राहते, कारण तुम्ही धुवून वगैरे तुम्ही त्याला कोरडी करत नाही. डायरेक्ट तुम्ही जर धुतली आणि डायरेक्ट चिरली तर ती जिळगट एकदम होते. तर तसं न करता भेंडी संध्याकाळी बनवायची असेल तर सकाळी भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली ना तर संध्याकाळी भेंडी चिरताना ना अजिबात जिळगट पण होत नाही आणि करताना पण ती जिळगट लागत नाही. त्यामुळे तशा पद्धतीने करा, डायरेक्ट तुम्ही आणले करायला जाऊ नका. आणि जर केलात तर चांगलं स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ घ्या, चांगली कोरडी केल्यानंतरच कटिंगला घ्या. आता इकडे बघा मी मीठ टाकलेलं आहे आणि झाकण लावून वाफेवरती शिजवून घेणार आहे. जसं त्याला वाफ लागेल तशी ती हळूहळू त्याच्यातला चिकटपणा खूप म्हणजे कमी येतो आणि दिसायलाही हिरवापणा त्याचा कमी झालेला नाही आहे. बघा बाजूला मी इकडे आमटी वगैरे फोडणीला टाकलेली आहे, एकीकडे भातही लावला होता. 3 शेगडी असल्यामुळे जेवण पटकन होतं, त्यामुळे काय आवरायला वेळ लागत नाही जेवणाला. कमीत कमी अर्ध्या तासात सगळं जेवण रेडी होतं. तर हे बघा सतत 5-5 मिनटाला मी हलवत राहत होते. ते झाकण लावलं म्हणजे पॅकच केलं असं नाही, बघितलंच नाही वगैरे असं काही नाही. तर ते सतत आपण ते हलवत राहायचं 5-5 मिनटाला काढून. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा टाकलेली आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं लाल तिखट. बस झालं, इतकंच साहित्यामध्ये खूप छान भेंडी टेस्ट देते. एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा, खूपच छान लागते. तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान लागते भेंडी. तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर बघा कशी दिसते. आणि एक 5 मिनटं हलवून ना मग आपण परत एक 5 मिनटाची वाफ काढून घेऊया आणि मग भेंडी आपली रेडी होईल. आता बघा आपली तयार झालेली आहे भेंडी, अजिबात म्हणजे चिकटपणा नाही, तेल वगैरे सगळं सुटलेलं आहे. इकडे माझ्या भाकरीही होत होत्या, इकडे आमटी झाली होती आणि जानूला खुरडी पाहिजे होती, त्यामुळे ती तळण्यासाठी आली होती इकडे खुरडी. तर खुरड्याही छान झाल्या होत्या माझ्या, तर त्यांना आज खुरड्यांची खायची इच्छा झाली होती, त्यामुळे म्हटलं ठीक आहे तर तू एका बाजूला, तोपर्यंत माझ्या भाकरी होतात. तर इकडे माझ्या पटपट भाकरी बनवायला चालू होतं आणि लागलंच मग जेवण गरम आहे तोपर्यंतच जेवायला वाढते, कारण तुम्हाला माहिती आहे हे यायचं टायमिंग आणि माझं भाकरीचं टायमिंग सेम असतं. त्यामुळे आता पटपट भाकरी झाल्यात, हे फ्रेश होऊन येऊन बसलेत आता. आणि आमचा अर्णव ना कोशिंबीर करतोय, दाखवते ना तुम्हाला. आणि तो काकडी खायला गेला होता तशीच, त्यामुळे त्याला म्हटलं थांब अर्णव मी तुला किसून वगैरे देतो. तर मला म्हटलं की थांब मी प्रयत्न करतो, मला जमते का म्हणून. कोशिंबीरीसाठी ना काकडी तिकडे वाटीमध्ये अर्धी काकडी घेतलेली आणि ती किसली बघा तिकडे प्लेटमध्ये त्यांना किसून ठेवली आहे छोट्या किसणीने. आणि टोमॅटो चिरायला घेतला आणि पहिल्यांदा चिरतोय आणि खूप छान त्यानं चिरला होता, स्लोमध्ये चिरलाय पण खूप छान चिरलाय. आणि इकडे कांदा पण चिरतोय. आणि आता बघा कांदा कसं वाटतंय, का रडायलायस रे, का रडाले आमचं बाळ, कोणी मारलं, मग काय होतंय, जमतोय तुला, जमतोय पहिल्यांदा ट्राय आणि एवढं छान. हात कापून घेशील सगळं खरं, रडू नको बास सोड माझं मी चिरतो, जा हात धुत जा. कांदा चिरताना अक्षरशः रडायला लागला होता, नको म्हटलं कारण रिस्की हे चाकूला धारी आहे, कापून घेईल, नको रे बाबा जेवढं चिरले तेवढं बास म्हटलं आणि त्याला पाठवून दिलं. इकडे मी आता ह्यांच्यासाठी आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता, म्हणून म्हटलं आधी देवाला नैवेद्य दाखवूया मग सगळेजण जेवायला बसायचं. आता सगळं बऱ्यापैकी आवरलं होतं त्यामुळे सगळे सोबतच बसणार होतो जेवायला. तर इकडे देवासाठी आधी आपण ताट बनवून घेऊया. भेंडी मस्त दिसत होती, तर भेंडी, भात, कुरडी, आरूने बनवलेली आमच्या कोशिंबीर आणि डाळीची आमटी
आणि यांना आमच्यात दूध प्रचंड आवडतं, त्यामुळे दुधावरची साय तर ह्यांना लागतेच लागते. त्यामुळे दुधाची साय मी कधी लोण्यासाठी वगैरे तुपासाठी घरात काढून ठेवत नाही, कारण ह्यांना खायला आवडते. आणि मग काढली तर मग ह्यांना मग उरणार नाही, त्यामुळे मी काढायला बघतच नाही, ह्यांच्यासाठीच ठेवते. तर इकडे कोशिंबीर आरोणे बनवली आणि त्याच्यामध्ये मी कांदा, आरोणे किसलेली काकडी, टोमॅटो आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे. छान लागते शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर. तुम्ही करा. तर ते बारीक केलेलं नाही आहे, थोडंसं मोठं आहे. तर असं काहीसं जेवण आजचं होतं. तर सगळेजण या जेवायला. तर आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. ह्या सगळ्या गडबडीतनं भावेश्वरला जायचं राहून गेलं. ह्यांच्यासोबत मी जाणार होते, तर ह्यांनाही यायला वेळ झाला, त्यामुळे 8, 8:30 झाले होते. त्यामुळे म्हटलं की राहू देच आता. श्यामल पण वेळ झाला, त्यामुळे तीही नाही म्हटली. सोबत कोण नसल्यामुळे मग मी पण कॅन्सल केलं जायचं. त्यामुळे आता घरच्या घरीच नैवेद्य दाखवते. त्यामुळे इथंच आता भावेश्वरी मान्य करून घेऊ दे. तर नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त आम्ही जेवण एन्जॉय केलं. तर भेंडी सगळ्यांना आवडली होती. आरोही सांगत होता, जानूला तर काय आवडतेच. जानूनेही सांगितलं की भेंडी खूप छान झाली होती. यांनीही सांगितलं की भेंडी खूप छान झाली होती. तर चला, व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर चला, गुड नाईट आणि बाय.